गेल्या 3 दिवसांमध्ये झालेल्या लक्षणीय घसरणीनंतर आज सोनं आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय बदल झालेला आहे. पुन्हा एकदा सोनं आणि चांदीचे दागिने उत्पादकांना मोठा धक्का बसला आहे. जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामुळे आज सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय बदल झाले आहे. सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये किती घट झाली आहे किंवा वाढ झाली आहे आणि येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल याचा शोध आपण घेऊया. ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या सध्याच्या किमती आणि सोनं चांदीच्या किमती किती कमी होऊ शकतात याबद्दल देखील मी तुम्हाला माहिती देणार आहे. सोनं कमी किमतीत कधी उपलब्ध होईल आणि गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम वेळ नक्की कधी येईल याबद्दल देखील तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. तर जर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सोनं किंवा मग चांदी खरेदी करायची असेल तर वेळेवर आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे जाण्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे. बाजारात सध्या सोन्याची योग्य किंमत नक्की काय असावी असं तुम्हाला वाटतं? कृपया खाली सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक करा. इतरांसोबत व्हिडिओ शेअर देखील करा. मंडळी, जाणून घेऊया सोनं आणि चांदीचे सध्याचे दर नक्की काय आहेत. भारतीय सराफ बाजारानुसार आजचा चांदीचा सध्याचा भाव काय आहे? 1 ग्रॅम चांदीची किंमत 245 रुपये आहे. 8 ग्रॅम चांदीची किंमत 1960 रुपये आहे. 10 ग्रॅम चांदीची किंमत 2450 रुपये आहे आणि 100 ग्रॅम चांदीची किंमत 24,500 रुपये. तर 1 किलो चांदीची किंमत 2,45,000 रुपये झालेली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये झालेल्या लक्षणीय घसरणीनंतर आज चांदीच्या किमतींमध्ये वाढ झालेली दिसते. प्रति किलो 100ने वाढ झाली आहे. सोनं आणि चांदीचे दर सतत चढ उतार होत असतात आणि आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चांदीचे दर $8ने वाढून $78 प्रति औंसवर पोहोचले आहेत. आता वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येत्या काळामध्ये सोनं आणि चांदी स्वस्त होईल की महाग होईल यावर आपण चर्चा करूया. जर आपण शांत मनाने सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर चित्र स्पष्ट होतं. आता सोनं स्वस्त होईल का यावर आपण चर्चा करूया. मंडळी, नजीकच्या भविष्यामध्ये म्हणजे पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये लक्षणीय घसरण होण्याची शक्यता कमी दिसते. हो, कधीही 3 ते 4% घसरण शक्य आहे, कारण बाजार अस्थिर राहील. तथापि किमती कमी होतात. मोठे गुंतवणूकदार आणि ज्वेलर्स खरेदी करण्यास सुरुवात करतात. याचा अर्थ असा की खालच्या पातळीवर मजबूत आधार आहे. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की सोनं अचानक खूप स्वस्त होईल तर सध्या तसं तरी दिसत नाही आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास चित्र आणखी मनोरंजक आहे. गेल्या 4 वर्षांपासून सोन्याच्या बाजारामध्ये तेजी आहे. साधारणपणे कमोडिटीजमध्ये तेजीचे चक्र 8 ते 10 वर्ष टिकतं. यावरून असं सूचित होतं की हा तेजीचा टप्पा अजून संपलेला नाही. प्रमुख गुंतवणूक बँका आणि ब्रोकरेज हाऊसेस देखील भविष्यासाठी उच्च लक्ष देत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता, भूराजकीय तणाव आणि मध्यवर्ती बँकांकडून सतत खरेदी. प्रमुख देश त्यांच्या साठ्यामध्ये सोनं जोडत असल्याने सोन्याच्या किमती दीर्घकाळामध्ये समर्थित राहतील, असा हा एक मजबूत संकेत आहे. आता चांदीबद्दल बोलूया. चांदीची अस्थिरता ही सोन्यापेक्षाही जास्त आहे. म्हणजेच ती वेगाने वाढू शकते आणि वेगाने घसरूही शकते. सध्या चांदी देखील एका श्रेणीत फिरत आहे. तथापि जर आपण सौर पॅनल, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या औद्योगिक मागणीचा विचार केला तर येत्या काळामध्ये चांदीची मागणी सातत्याने वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणून जर चांदीची घसरण झाली तर ती दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी देऊ शकते. बरेच जण विचारत आहे की चांदी 2 लाखांपेक्षा कमी होऊ शकते का? तांत्रिकदृष्ट्या 2 लाखांच्या आसपास मजबूत आधार मानला जातो. जरी किंमत त्या पातळीवर पोहोचली तरी घाबरण्याची वेळ नाही आहे, तर शहाणपणाने गुंतवणूक सुरू करण्याची वेळ आहे. आज भारतीय सराफ बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याची सध्याची किंमत काय आहे? तर 18 कॅरेट सोन्याच्या ताज्या किमती लक्षात घेता 1 ग्रॅमची किंमत 12,400 रुपये आहे. 8 ग्रॅमची किंमत 99,200 आहे आणि 10 ग्रॅमची किंमत 1,24,000 रुपये आहे. मंडळी, आजची 22 कॅरेट सोन्याची किंमत आपण जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही घसरण जास्त काळ टिकेल का?
तुम्हाला वाटेल की श्रीमंत लोक फक्त त्यांच्या नोकऱ्यांमधून करोडो रुपये कमावतात, पण सत्य गोष्ट ही आहे की कोणीही फक्त नोकरीतून श्रीमंत होऊ शकत नाही. खरी संपत्ती त्यांचं उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवून निर्माण होत असते, शेअर बाजारामध्ये. आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न आहे की ज्यांना भविष्यात लग्न करायचं आहे तर त्यांनी नक्की काय करावं. जर तुम्हीही लग्न किंवा मग कोणताही शुभ प्रसंग साजरा करत असाल तर जास्त किमतीची वाट पाहू नका. 5% ते 10% चढ उतार हे सामान्य आहे. लग्नाची खरेदी भावनिक असते, ट्रेंडिंग नाही, म्हणून तुम्ही गरजेनुसार खरेदी करू शकता. मंडळी, निष्कर्ष काय आहे? अल्पकालीन दबाव अजूनही आहे. जर अमेरिका इराण चर्चा यशस्वी झाल्या, रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित झाली आणि जर डॉलर मजबूत राहिला तर आणखी घसरणही शक्य आहे. तथापि जर चर्चा अयशस्वी झाली किंवा जर तणाव वाढला तर सोनं आणि चांदीमध्ये तीव्र वाढही होऊ शकते. दीर्घकालीन ट्रेंड अद्याप पूर्णपणे नकारात्मक झालेला नाही. ही सुधारणा आहे की ट्रेंड बदल हे येत्या बंद होणाऱ्या किमतीसह स्पष्ट होईल, म्हणून घाबरण्याची गरज नाही, परंतु लोभ टाळा. संयम हे बाजारातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. आजच्या 22 कॅरेट सोन्याच्या ताज्या किमती नक्की काय आहे? तर भारतीय सराफ बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 15,100 रुपये आहे. 8 ग्रॅमची किंमत 1,20,800 रुपये आहे आणि 10 ग्रॅमची किंमत 1,51,000 रुपये आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये झालेल्या लक्षणीय घसरणीनंतर आज 22 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे आणि सोनं पुन्हा एकदा 10 ग्रॅम 4,000 रुपयांनी महाग झालं आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची किंमत $5,000च्या वर गेली आहे आणि पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. यासह आजच्या 24 कॅरेट सोन्याच्या ताज्या किमती आपण जाणून घेऊयात. त्यापूर्वी मी सर्व ग्राहकांना सल्ला देते, जेव्हाही ते सोनं किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जातात तेव्हा त्यांनी नेहमीच त्यांची काळजीपूर्वक तपासणी करावी. तसेच तुम्ही खरेदी करत असलेले कोणतंही सोनं किंवा चांदी हॉलमार्क केलेलं असावं याची खात्री करा आणि हॉलमार्क तपासल्यानंतरच त्यांनी सोनं आणि चांदी खरेदी करावी, कारण यामुळे सोनं आणि चांदीची शुद्धता ओळखण्यास मदत होते. तसेच मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की हा व्हिडिओ सोनं चांदीच्या घाऊक किमती सादर करत असतो. तुम्हाला सोनं आणि चांदीच्या किमतींवरती तुम्हाला 3% GST, त्याचबरोबर स्वतंत्रपणे मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. आज 1 ग्रॅम 24 कॅरेटची सोन्याची किंमत जी झालेली आहे ती आहे 15,500 रुपये. 8 ग्रॅमची जी किंमत आहे ती आहे 1,24,000 रुपये आणि 10 ग्रॅमची जी किंमत आहे तर ती आहे 1,55,000 रुपये. आज 24 कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये प्रति किलो 3,000ची लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये लक्षणीय घट झाल्यानंतर आजची वाढ दिसून आली आहे आणि याच्यानंतर असं वाटतंय की सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढू शकतात. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि तुमच्या घरामध्ये काही जर फंक्शन असेल तर त्यासाठी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी वाट बघू नका आणि लवकरात लवकर सोनं तुम्ही खरेदी करा. माहिती जर आवडली असेल तर माहितीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.